अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत करते. बघा, श्रावण महिना काही दिवसावरतीच आला आहे महिलांनो, आणि या श्रावण महिना सुरू होण्याच्या आधीच तुम्हाला काही वस्तू आणून ठेवायच्या आहेत किंवा श्रावण संपूर्ण महिना हा पवित्र मानला जातो. संपूर्ण महिन्यामध्ये जर मी सांगेल तुम्हाला की श्रावण महिना सुरू होण्याआधी या काही 4 ते 5 वस्तू आहेत, त्या जर तुम्ही तुमच्या घरामध्ये आणून ठेवल्या तर त्याचे खूप शुभ परिणाम तुम्हाला मिळतील. तर बघा, आता सगळ्यात पहिलं बघू. बऱ्याच घरांमध्ये व्यसनी नवरे आहेत किंवा घरामध्ये सतत आजारपण आहे, घरातील मुलं हट्टी तापट आहेत, किंवा आपल्या महिलांनासुद्धा वाटतं कधी कधी की आपला स्वभाव जास्त चिडचिडा होत चालला आहे, किंवा छोट्या छोट्या गोष्टींवर आपली चिडचिड होते, आपली स्वतःची सुद्धा चिडचिड होते. पण व्यसनी लोक त्यानंतर हट्टी तापट मुलं मुली जे काही असतील घरांमध्ये आजारपण वगैरे, त्यासाठी सगळ्यात प्रभावी वस्तू तुम्ही आणून श्रावणामध्ये जर ती स्थापित केली तर तुमच्या घरातले हे सगळे प्रॉब्लेम नाहीसे होतील. त्याचबरोबर 4 ते 5 अजून काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये घरी आणून स्थापित करायच्या आहेत. ठीक आहे, या जर तुम्ही घरी आणून स्थापित केल्या तर महादेवांचा भरभरून आशीर्वाद मिळतो, घरातले प्रॉब्लेम दूर होतात. ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. प्रत्येक घरामध्ये छोटे मोठे काहीतरी प्रॉब्लेम असतात, आणि बघा, श्रावण महिन्याची बरेचसे लोक अगदी आतुरतेने वाट पाहत असतात. तर त्यामुळे आता लवकरच अगदी काहीच दिवसांवरती श्रावण महिना आलेला आहे, आणि या ज्या वस्तू मी तुम्हाला सांगते त्यामधल्या जमतील त्या वस्तू घ्या. बघा महिलांनो, आपण आहे ना 5,000 रुपये असे इकडे तिकडे खर्च करून टाकतो, पण मग अशा काही देवांच्या वस्तू घ्यायच्या वेळेला आपण म्हणतो अरे बापरे, 500 रुपये 5,000 रुपये असं आपण करत असतो. पण असं प्लीज करू नका. वस्तू एकदा आणून आपल्याला स्थापित करायची आहे, वेळोवेळी त्याची सेवा करून त्याचं तीर्थ आपल्याला प्यायचं आहे, आणि या वस्तू तुम्ही एकदा घेतल्या की परत घ्यायची गरज नाही. तर त्यामुळे खूप प्रभावी आणि आपल्या घराच्या कल्याणासाठी सुखासाठी आपल्या स्वार्थासाठी आपल्याला या वस्तू घ्यायच्या आहेत. जवळपास कुठे स्वामींचं केंद्र असेल तर तिथून तुम्ही घेऊ शकता. त्या नाही मिळाल्या तर तुम्ही ऑनलाईन मागवू शकता. कुठे देवांचं सामानाचं दुकान आहे तिथे सुद्धा तुम्हाला मिळून जातील. आता अशा कुठल्या कुठल्या वस्तू आहेत, सगळ्यात पहिलं म्हणजे रुद्रयंत्र. आता या वस्तू मी मला सांगते, मी माझ्या देवघरात तुम्हाला दाखवते एखादा व्हिडिओ मी करून की रुद्रयंत्र आता मी जवळजवळ एक 5 ते 6 वर्ष झालं ते घरामध्ये पूजलेलं आहे. आणि बघा, हे रुद्रयंत्र जे आहे माझ्याकडे छोटंसं आहे पण खूप जड आहे, भरलेलं आहे. ठीक आहे, आजकाल आहे ना ऑनलाईन काही लोकांकडे अगदी म्हणजे आता वेबसाईट असतात ऑनलाईन शॉपिंगच्या, त्याच्यावर पण तुम्हाला या वस्तू दाखवल्या जातात. पण तुम्ही घेणार असाल व्यवस्थित नियमांचे पालन करून घ्या, बघून व्यवस्थित घ्या, की कारण काय ते आपण त्याच्यावर सेवा करणार आहे, तर त्या सेवेचं फळ आपल्याला मिळालं पाहिजे. उगाचच काहीतरी आणायचं स्वस्तामध्ये बघून आणि स्थापित करायचं, त्याला काही अर्थ नाही. तर हे रुद्रयंत्र जे आहे ते मी तुम्हाला सांगेन की व्यवस्थित तुम्ही बघून घ्या. आता श्रावण महिन्यामध्ये रुद्रयंत्रावर आपल्याला अभिषेक करून त्याचं तीर्थ जे आहे ते आपल्या व्यसनी लोक कुठल्या बरेचसे काही नाद असतील वगैरे, आजारपण हट्टी तापट मुलं, तर त्यांना तुम्ही प्यायला दिलं, किंवा बघा असंच तुम्ही तुमच्या प्यायच्या पाण्यामध्ये जरी त्याचं तीर्थ टाकलं, सगळ्यांनी मिळून तरी ते पाणी पिलं, पण बघा आपल्या घराचं रक्षण होतं, वाईट गोष्टींपासून नकारात्मकतेपासून आपलं रक्षण होतं. म्हणून या रुद्रयंत्राची तुम्ही स्थापना करा. हे माझ्याकडे जे रुद्रयंत्र आहे ते अगदी मीडियम साईजचं आहे, जास्त मोठं नाही छोटं नाही, बऱ्यापैकी तुम्ही ते बघून घ्या. त्यावेळेस बघा मी ते दिंडोरीवरून श्रीयंत्र आणि रुद्रयंत्र दोन्ही ऑर्डर केलेलं होतं. मला 5,000मध्ये दोन्ही मिळालेलं होतं. आता ते त्यावेळेस महाग होतं का स्वस्त होतं हे आता मी काही सांगू शकत नाही. यामध्ये छोटी साईज नाही आहेत, हीच छोटी साईज असते, त्यापेक्षा मोठं मिळतं. पण ठीक आहे, तुम्हाला सेवा करायची आहे तर तुम्ही ज्या प्रकारे तुम्हाला योग्य वाटेल त्या प्रकारे घेऊ शकता. असं काही नाही की माझ्याकडे आहे तसं छोटं घ्या किंवा मोठं घ्या, तुमच्या मनाला वाटेल तसं तुम्ही श्रीयंत्र जे आहे तर ते घेऊ शकता.
रुद्रयंत्र जे आहे तर ते तुम्ही घेऊ शकता. रुद्रयंत्र आणून विनंती करून मी सांगते की स्थापित करा, त्याला खरंच खूप महत्त्व आहे. आणि त्यानंतर त्या रुद्राक्षावर आपल्याला हळद टाकून ठेवायची असते. आणि ही रुद्राक्षाची माळ जी आहे महादेवांना आवडते बघा, तर ती रुद्राक्षाची माळ आपण अर्पण करायची, ती गोलाकार ठेवून त्या रुद्रयंत्रावर ठेवायचे. आता माझ्याकडे दिंडोरीवरूनच मला रुद्रयंत्रावरती 7 मोठे रुद्राक्षांची माळ आलेली होती, तर मी तीच माळ त्याच्यावरती रोज ठेवत असते, मोठी माळ ठेवत नाही. आणि वेळोवेळी बघा, महाशिवरात्रीला, श्रावणातल्या सोमवारी, श्रावणातल्या शनिवारी, बऱ्याचशा दिवशी मी त्याच्यावरती अभिषेक करून ते तीर्थ जे आहे ते घरातले सगळे आम्ही पित असतो. वाईट गोष्टींपासून आपलं त्याचं रक्षण होत असतं. तर त्यामुळे नक्की तुम्ही घ्या. आज तुम्ही थोडा विचार कराल, पण जेव्हा तुम्ही आणून ते स्थापित कराल, त्याचं तीर्थ तुम्ही प्याल, तर खरंच आपल्याला खूप वाईट गोष्टींपासून आपला बचाव होतो. त्यानंतर अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवलिंग. तुमच्या घरामध्ये, देवघरामध्ये एक 4 ते 5 जे देव आहेत ते असलेच पाहिजेत. सगळ्यात पहिले म्हणजे गणपती बाप्पा, त्यानंतर तुमच्या कुलदेवतेचे टाक, त्यानंतर अन्नपूर्णा माता, त्याचबरोबर शिवलिंग. तर शिवलिंग जे आहे ते तुमच्या घरातच असलंच पाहिजे. महादेव जे आहेत ना, महादेव तर ते भोलेनाथ आहेत. त्यांची जर सेवा आपल्याकडून झाली ना, आणि कधी पण आपण त्यांची मूर्ती किंवा फोटो पूजत नाही, महादेवांचं शिवलिंग स्वरूपात पूजा केली जाते. तर एक तर बघा, पंचधातूचं शिवलिंग ते तुम्हाला स्थापित करायचं आहे, किंवा पारद शिवलिंग. खरं तर पाहायला गेलं ना, पारद शिवलिंगाचे जास्त फायदे आहेत. पारद शिवलिंग म्हणजे पारा, मर्क्युरी जो धातू असतो त्याच्यापासून बनवलेलं ते असतं. आणि पारद शिवलिंगाचे जर तुम्ही देवघरामध्ये स्थापना करून त्याची पूजा केली, तर घरामध्ये सुख, समृद्धी, शांती येते. पारद शिवलिंग हे भगवान शंकरांचं एक जागतं रूप मानलं जातं. त्याची पूजा तुमच्या घरामध्ये झाल्यामुळे घरामध्ये शांतता येते. त्यानंतर पारद शिवलिंगामुळे अपघात आणि आजारांपासून सुद्धा रक्षण होतं. पारद शिवलिंगाची पूजा केल्यामुळे नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती दूर राहते, सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो, आणि मग घरामध्ये प्रॉब्लेम वगैरे येत नाहीत. त्यानंतर कालसर्पदोष, मंगळदोष, कुठल्याही ग्रहांचा दोष जर असेल तर त्याच्यापासून जे नकारात्मक परिणाम आहेत ते आपल्यावर होतात. म्हणजे आपल्या कुंडलीत एखाद्या ग्रहाचा दोष असेल तर त्याचा नकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो. तर त्याच्यापासून संरक्षण मिळण्यासाठी पारद शिवलिंगाची स्थापना तुमच्या देवघरामध्ये झाली पाहिजे. जसं आपण नॉर्मल शिवलिंगाचा अभिषेक करतो तसंच त्याचं पण अभिषेक करून तुम्हाला गंध, धूप, दीप ओवाळून नैवेद्य अर्पण करायचा असतो. बाकी फार असं काही नाही वेगळं. आणि हे जे पारद शिवलिंग आहे ते बऱ्याच ठिकाणी मिळतं, कारण काय तर ते मर्क्युरीपासून बनवलं जातं. ते अत्यंत मौल्यवान असतं, पण त्याचे लाभसुद्धा तितकेच जास्त असतात. ठीक आहे. आता बघा, तुम्ही रुद्रयंत्र जर घेत असाल तर त्याच्याबरोबर रुद्राक्षांची माळ पण तुम्ही घ्यावी. त्यानंतर पारद शिवलिंग, त्यानंतर जे आपण नॉर्मल, तुम्हाला ठीक आहे पारद शिवलिंग आत्ता घेणं शक्य नसेल तर तुम्ही आपलं पंचधातूचं शिवलिंग घ्या. त्यानंतर अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वस्तिक, ओम, त्रिशूळ जे आहे तर ते सुद्धा आपल्याला दरवाजावर लावलं जातं. ते सुद्धा हे 3 देवांचं प्रतीक मानलं जातं, म्हणून ब्रह्मा, विष्णू, महेश. तर त्यामुळे हे आपल्याला देवघराच्या मुख्य दरवाजावर तुम्ही जर लावलं तर नकारात्मक ऊर्जेपासून आपलं रक्षण होत असतं. तर अशा गोष्टी आहेत. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा, आता बरेचसे सणवार येणार आहे. आता श्रावण झालं की गणपती बाप्पा येतील, नंतर पितृपक्ष, मग नवरात्री, मग दिवाळी. तर मग काय, आता आपण सणवार सुरू झाले आहेत, तर बाकीच्या पण इतर गोष्टी आपल्याला लागतील त्या आपण घ्यायच्या आहेत. बघा, मी ज्या या वस्तू तुम्हाला सांगते त्यासुद्धा मी थोड्या थोड्या करून घेतलेल्या आहेत. त्याचे फायदे मला झालेले आहेत, त्याचा अनुभव मला आलेला आहे, म्हणून मी तुम्हाला सांगते. कवड्यांचं तोरण, त्यानंतर उंबरट्यावरची लक्ष्मीची पावलं, त्यानंतर आपण जो देवाऱ्यामध्ये तांब्या आणि छोटी जी लोटी ठेवत असतो, ते बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर तुम्ही नक्की सणासुदीला त्याला लागतील त्या घ्या. एकदा घ्यायच्या असतात, परत परत आपल्याला घ्यायची गरज नाही. तर बघा, श्रावण येण्याआधी नक्की तुम्ही या गोष्टी किंवा या वस्तू ज्या आहेत त्या घरी आणा श्रावणामध्ये, आणि त्या वस्तूंची तुम्ही स्थापना करा. 100% तुम्हाला अनुभव येतील याची मला खात्री आहे. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती. माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.
सर्वांना श्री स्वामी समर्थ.